हाँ, काय करतेस? आवडते. चलो चाय बनाव. मस्त आलं आणि गवती चहा. हा गवती चहा आणलेला आहे. गवती चहा त्याचा मस्त चहा बनवतो. अक्षरशः व्यसन लागलंय. रोज दोनदा प्यावा असं वाटतोच वाटतो. अक्षरशः व्यसन लागलंय. जास्त नको टाकू पण. छान चहा बनवून झालाय. गवती चहा आणि आलं दोन्ही असलेला चहा आहे. सो आरतीला देतोय. तुला चहा बनवायला कोणी शिकवलं? आरतीने शिकवलं. नाही, तू आधीपासून बनवायचा, पण चांगला चहा कोणी बनवायला शिकवलं? आरतीने, माऊने. तुला नाही पण कुत्र्यांनी चहा नाही प्यायचं सकाळी. तुला दिलंय सकाळी डॉग फूड दिलंय. माझी गोडी होते. खतरनाक. खरं गवती चहा खूप चांगला. गवती चहा तर सवय लागते ग. ते रोजची सवय लागते. ते मी कधी मीटिंग असेल त्याच्या आधी काही काम नसेल तर मी गवती चहा करून तो पितो. माहितीये, डोकं चालायला लागतं खरं गवती चहाने. आलं पण लागतं पण गवती चहा पण लागतं. हा, तेच दोन गोष्टी खूप चांगल्या आहेत. तुला नाही वापल. बॅड हॅबिट. नो. नमस्कार मंडळी. खूप दिवसांनी आम्ही ब्लॉग टाकतोय आज. ॲज इन आफ्टर 1 वीक और सो आम्हाला कामं होती. बाकी कामं पण असतात आम्हाला. सो आता आम्ही चाललोय की मेफिल्ड गार्डन म्हणून इकडे आहे जवळच. सो जसं की एकदा आरती म्हणाली होती, इकडे ऑस्ट्रेलियामध्ये ऋतू वेगवेगळे दिसून येतात. सो मी असं नाही बोलते की ऑस्ट्रेलियामध्येच असतात, इंडियामध्ये पण असतात वेगवेगळे ऋतू. पण इकडे गावामध्ये आम्ही जरा रिजनल साईडला राहतो, सो ते ऋतू दिसून येतात. सो आत्ता ॲट द मोमेंट ऑटम हा सीझन चालू आहे. ऑटममध्ये काय असतं की झाडाची जी पानं स्प्रिंगमध्ये हिरवी होतात, समर्समध्ये हिरवी होतात, ती आता काही दिवसांनी गळणार आहेत. सो त्याचं पिकतात पानं. सो ती केशरी, लाल आणि पिवळी अशा कलरची होतात. सो ह्याला ऑटम हा सीझन म्हणतात. सो त्या गार्डनमध्ये असं बऱ्यापैकी ती सगळी झाडं तशा टाईपची आहेत. ब्लू माउंटन एरियामध्ये ते गार्डन आहे, जे की खूप फेमस आहे. ब्लू माउंटन, जे आमचे सबस्क्रायबर्स सिडनीवरून बघत असतील त्यांना तर नक्कीच माहिती असतील. आहेत आमचे सबस्क्रायबर्स सिडनीमध्ये. सो तर मग त्यांना माहिती असेल. सो खूप छान आहे. सो आम्ही चाललो. माझा एक ऑफिसमधला कलीग सिडनीवरनं ट्रॅव्हल करतोय. सो ते पण आम्हाला जॉईन करतील आणि रात्री ॲज युजल आम्ही बॅकयार्डमध्ये थोडं जरा कॅम्प फायर वगैरे अशा सगळ्या गोष्टी करू. सो तसं आहे. आता चाललो आम्ही. सो स्टे ट्यून्ड. आम्ही दाखवू कशा प्रकारचे कलर वेगवेगळे असतात ते. लास्ट टाइम म्हणजे मागच्या वर्षी आम्ही सिडनीला राहत होतो तेव्हा आम्ही ऑबनला पण गेलो होतो. मागच्या वर्षी नाही, मागच्या वर्षी. पण तो चेरी ब्लॉसम. हा, तो चेरी ब्लॉसम. अच्छा, तो ऑटम नव्हता. चेरी ब्लॉसम तो अराउंड ऑक्टोबरिश टाइमला होता. हा, तर तिथे पण तिथे गेलेलो. तिथे सगळी गुलाबी वगैरे रंगाचे, तिथे मोर पण होते. आम्ही दोघं पण फर्स्ट टाइम चाललो इकडे. स्पेलिंग सांगा. अच्छा, 26 मिनिट्स. आता हा सीझनच असा आहे ना, आणि म्हणजे लकीली आम्ही इतक्या छान ठिकाणी राहतोय ना की सिडनीवरून सगळे लोक इथे येत आहेत आता या सीझनमध्ये, ऑटममध्ये. म्हणजे इथे नेहमीच चांगलं असतं, फक्त ऑटम नाही. इकडची थंडी पण सुंदर असते. प्रॉपर बर्फ नाही, ते काय बोलतात, फ्रॉस्ट नाही, स्नोफॉल इथे ओबेरॉनला. हा, स्नोफॉल वगैरे होतं. तर सिडनीवरचे लोक इथे येतात बघायला. मला पण मेफिल्डच ऐकू येतं. किती भारी यार, किती छान. तिकडे लोकांच्या गाड्या बघ किती. प्रचंड जनसमुदाय. एवढी भयंकर थंडी आहे ना, इतकी जास्त थंडी आहे. लकीली माझं कारमध्ये माझं ऑफिसचं जॅकेट होतं. पण एवढे सुंदर सुंदर जॅकेट मी सगळे घरी सोडून आले. शिट.
इथे आलोय आता आम्ही तिकीट ऑफिसच्या इथे. ऑलरेडी ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे. सो फक्त जाऊन आता तिथे आपण दाखवायचं ऑनलाईन आपला काय बारकोड वगैरे असेल तो. झालं दाखव तिकीटाला लाईन. चांगल्या दिवशी आलं. खूप चांगलं इंटरनॅशनल पब्लिक. एवढंच की थंडी खूप आहे. ठीक आहे, आतमध्ये इतकी नाही वाटत आहे थंडी. माझी फाटली आहे पूर्ण थंडीमध्ये. ठीक आहे, एन्जॉय कर. ब्लॉग मध्ये एन्जॉय करणं पाहिजे. जर तू लोकांना दाखवलं तुझी फाटले तर लोकांना मजा नाही येणार. ती लोक अनेक वेगवेगळ्या कंट्रीतून असतात ना, सो आपल्याला ते एकच, आपण समजतो ती एकच कंट्री आहे. पण हे जेव्हा फक्त ऑटम आहे म्हणून हे ओपन आहे का? नेहमी ओपन असतं, 12 महिने एव्हरी डे ओपन असतं. पण आत्ता हा खरा पीक सीझन आहे तिकडचा. तिथे पण चेस खेळायला ठेवलंय. चेस आहे. टॅग बांधतात सो दॅट ज्यांनी तिकीट घेतलंय त्यांनी. आणि थोडं फूड ऑर्डर केलं आहे आता तिकडे. सो थोडं खाऊन जाऊ. घरून आणलं आहे पण ते लोकांना हे कुत्रे बित्रे पण आले तसे. तू आरती जॅकेट घाल. हॉस्पिटलचं जॅकेट आहे. मग काय झालं थंडीमध्ये काय खूपच जास्त. करते हो क्या करके यूट्यूब पे हो क्या? हाँ ब्लॉग देखो हमारा आप. बहुत सारे फॉलोअर्स है क्या? नहीं अभी 2000. हाँ बहुत कम है. थोड़ा क्या मतलब एक मेमोरीज भी रह जाता है. हाँ स्वेटर घालून घेतो. अगं ठीक आहे, त्यात काय. हे बघ तिकडे रंग बघ किती छान आहेत. पुढे किती छान रंग आहेत. असं काहीतरी असं घ्यायचं असतं. हेलो से इकिशा से हेलो. हाँ 2200. मेरे को 1000 क्रॉस करना बहुत मुश्किल होता है. हाँ. एक बार वो क्रॉस होता है फिर बढ़ते हैं फटाफट से. मैंने ऐसा सुना है मतलब. हाँ. करेक्ट. बहुत मस्त कलर है. आज मुझे लिंक भेजना रात को. फॉलो कर लूँ. वीडियो है इंस्टाग्राम पे, उसको 1 मिलियन से ज्यादा व्यूज. अभी लास्ट इसमें लास्ट जैन में 8 मिलियन. अरे अभी व्लॉग में आ जाएंगे आप अभी. फेमस हो जाओगे आप भी. हाँ मस्त है आरती है. कलर आहेत ना. हे नॅचरल आहे यार. नेचरची ब्युटी खूप मस्तच असते. दिस इज ऑटम. पूरा देखा जाएगा. एक साल का एक डॉग का वैक्सीन से 500 तक पूरा सब कुछ पूरा मिला के साल भर का. तुम्हारे ऊपर है. और इंश्योरेंस नहीं कराना पड़ता है. हमने तो नहीं कराना पड़ता है ना उसे. ऐसा कुछ नहीं, मतलब डिपेंड करता है. अगर तुम्हारा बहुत बाहर जा रहा है तो उसका तो कराना पड़ता है. नहीं जैसे ना ब्रीड होती. नहीं आया. लेकिन ये वाले तो खूप मस्त आहे. खूप. हा कलर बघ ना काय आहे. गुलाबी कलर. हा रेड पण नाही हा कलर. हा बघ ना हा कलर काय ब्युटिफुल आहे. इथे काढूयात ना आपण आपला फोटो. वाटतंय ना मग. खरंच आहे. इंडियाला जा, ऑस्ट्रेलियाला जा, हे कमळ तर कमळ आपलं. ब्युटिफुल. इलेक्शन चाललेत ना. म्हणजे बीजेपीचं कमळ आहे ना. अच्छा अजून फुललं नाहीये बघ ते. इलेक्शन मस्त ना. नंतर काय फालतू जोक मारतो रे मोहित तू. खूप फालतू. मोदी सरकारच येणार. मोहित तू काय दिसतोयस माहितीये भारी. माहितीये मला. गोरा दिसतो आज मी जरा. गोरा नाही ते बॅकग्राऊंड अशी. गोरा आहे नाही मी गाईस. रेड पेड़ के सामने असली पैसा रेड पेड़ से ही कमाते ये लोग.
तुम लोग की यहाँ ले लो ना, एक बहुत सब लिए यहाँ पे तुम लोग की लिया ना। यहाँ पे नहीं रहने दो, रहने दो भाई। मैं एक्चुअली थोड़ा सा दोनों की एक फोटो दिखती है। क्या बोल रहे थे? मैं थोड़ा बेकार भी हूँ शुरू से, मैं फोटो के मामले में फोटो नहीं अपन के फोटो विदाउट बच्चा विदाउट शादी भी मेरे थोड़ा खास था नहीं मैं। अच्छा फोटो के बारे में हाँ कि भाई मेरे को रुक के मेरे फोटो खींच दो। काही नहीं है इकडे, सूखे झाड़ है सब इधर, सूखे झाड़ है सब इधर भाई। इधर नहीं है कुछ, कल डल वाले झाड आहे उधर से। उधर रिवर्स। अबे दो प्राइस खा के हाती किती छान दिसते यार, पण पान दिलंय तुला आज मी। काही पण ते काय, तू पान दिलंस मला, मग त्यात काय आलं? फूल देतात। त्याच्यात चुना पण देतो, चुना गुलकंद। जा रे, हे बाई टाकू नको, मी तुला एवढं दिलंय पान यार। खूप छान दिसत आहे। भैया मेरा घर मम्मी पापा मुंबई में रहते हैं। अच्छा अभी भी? हाँ ओके। आधे साल वहाँ पे, आधे साल जयपुर। अच्छा कांदीवली में। अच्छा कांदिवली में। आ जाएंगे तो अपन 21 साइड चल जाएंगे। अपन को यहाँ जाना चाहिए, स्टोन ब्रिज क्रॉस करके 11 12 ऐसे चलते हैं। किधर है स्टोन ब्रिज किधर? ये अच्छा चलो नंबर से चलते हैं, ठीक है। हालांकि सब जगह एक ही होना। थंडी, भयंकर थंडी। मांजरी सारखे केस असते आपल्याला देखना है। इकडे ताऊजी हे फिरून आलो आता आम्ही। फोटो कोणी काढला? यहाँ पे क्या है? कुछ तगड़ा है क्या? नहीं ऐसे नहीं, ये ठंडी होगी आज, इतना चिलिंग कोल्ड नहीं रहेगा। और अपन तो क्या आग लगाने वाले हैं ना, आग लगा देंगे अपन मार्केट। आग लगाने के मार्केट में। दुपारचे 2:30 वाजले। दुपारचे 2:30 वाजले। सांग ना आपल्या व्ह्युअर्स ना पण भी नहीं पता, व्ह्युअर्स को भी नहीं पता। नहीं वो तो सर्च मारो, इस फोटो को तुम गूगल पे चेक करोगे मिल जाएगी। तुम बोल ना, तू थाय कुछ तो हट है, बालिनीज हट। तूच बोल मग। हाँ बालिनीज हट भाई, पक्का कंसल्टेंट हो गया रे तू किसी मार्केट प्लेस पे बिकता है भाई। मैं सोच रहा हूँ अपने बैकयार्ड में देखो, मतलब तुरंत बेच देता है कुछ भी, बोले माल बेचने का। कुछ भी फेकने का। चलो मैं चेक करता हूँ, रुक जाएगा। नहीं तिकडे एक घर आहे ब्युटिफुल। शाहरुख खानच्या पिक्चरचं शूटिंग होतं तिकडे। किती फेकतोस रे? तुला आवडेल तसं घर घेऊन अशा ठिकाणी राहायला? शाहरुख खान येणार असेल तर काय प्रॉब्लेम? मोहित सांग ना। आवडेल मला, पण खूप कठीण आहे ना, फार्मर्सचं लाईफ खूप कठीण आहे। तुम्हाला सगळं स्वतःहून सगळं पण काय तुम्ही निसर्गाच्या इतक्या जवळ राहताय, काय पाहिजे तुम्हाला अजून लाईफ मध्ये? म्हणजे इथे समोर इथे एवढं मोठं तळं, निसर्ग हा भोवती, हा हे पूर्ण लाल पिवळी झाडं, तुम्हाला काही करायची गरज नाही। लॉन मोविंग करावं लागेल, पण ठीक आहे, त्याचे ट्रक मिळतात। हा ते बघ, ते घर माझ्या पाठीमागे दिसते, ब्युटिफुल आहे यार ते। बेटू पास्ता ठंडा हो जाएगा, फिर आप जूस दूंगी इसके बाद, ठीक है? पास्ता नाही मेस साठी बोलले ना ते, फॉलो द रोप। मेज मध्ये जाण्याच्या आधी कॉफी पिऊन घ्यावी, हरवण्याचे कुठेही चान्सेस असू शकतात। हाँ एग्जैक्टली। पर मैं ऐसे हाथ दिखाऊंगी तो यू कैन सी। हाँ ऊपर से। इसका वीडियो बना रही है तू? नहीं, इसका इन एंड आउट सेम है ये। जिधर से जा रहे उधर से ही आना है। क्योंकि मैं बता क्या करूँ, पूरा मेज का प्रॉपर वीडियो बना ले एंड तक। स्टेडी नहीं। आता आम्ही इथे मेज मध्ये आलोय। मेज म्हणजे काय? भूलभुलैया। भूलभुलैया चक्रीवादळ नाही रे, भूलभुलैया पण इतकं जास्त कंजेस्टेड एकदम, एक आरती पूर्ण वाहते। जे लोक आपल्या मुलांना घेऊन आलेत ना प्रॅम मध्ये, त्यांना प्रॅम पण बाहेर ठेवायला सांगितले। प्रॅम म्हणजे काय सांग ना दर्शकांना। हो प्रॅम कळतं रे। प्रॅम म्हणजे वेअर आर यू? इधर इधर आहे। हाँ आवाज से पता चलेगा। हाँ आरती बोल। हा तर म्हणजे इतके छोटे छोटे निमुळते रस्ते आहेत ना, एकदम थिन लाईन आहेत, तर मग प्रॅम वगैरे सगळं बाहेर ठेवून यायला सांगितलं। देखो इधर लिखा है
एक्झिट एंट्री मिडल ये इधर मिडिल एग्जिट मिडिल है, मिडिल मिडिल के राइट जाओ राइट चलो इधर. घुमानी अथक परिश्रमानंतर इकडे आम्ही पोहोचलेलो आहोत. संभल के आना, ये स्क्रू थोड़ा लूज है. पूरा घूम के आ गया था. This is very big. तर झालंय आपलं आजचं मेफिल गार्डन फिरून आणि आता आपण जाऊयात घरी. मस्तपैकी रोज गार्डनला जाणार होतो पण ते आता बंद झालंय. बरं झालं मेस झालं कारण आम्ही बाहेर निघालो तसंच ते बंद करत होते कारण आता हळूहळू अंधार पडायला सुरुवात होणार आहे. पण चलो लेट्स गो होम आणि मस्त गरम गरम चहा पिऊ. वेरी गुड इन्फॉर्मेशन. हाँ बोल. तुम मत बोलना. बोलो. बोलने तो यार कोई प्रॉब्लेम नाही, बोल. सो हे पूर्ण फार्म जे आहे ते एका ऑस्ट्रेलियन माणूस जे हॉकिन्स म्हणून एक आहे ऑस्ट्रेलियन माणूस, त्यांनी 30 वर्षापूर्वी खरेदी केलं होतं. आणि 5000 एकरची जागा आहे आणि ही जागा ॲज अ फॉर वेडिंग आणि ॲज अ गार्डन या सगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते. 30 वर्षापूर्वी काय भावात मिळाली असेल आणि आता लँडचा भाव कसा वाढतो या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. सो लँड ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे किती लँड आहे ही? 5000 एकर. जे डोळ्यांना जिकडे दिसते ती सगळी यांचीच आहे. बरोबर, खरंच आहे. आणि यामध्ये मेंढ्या वगैरे तलावापासून सगळं आहे. सगळं आहे ना. टुरिझम आहे. हा, टुरिझम साठी जेवढे आपण तिकीट्स वगैरे घेतो जे आहे ते पण तर त्यांचं. हा, कॅफे हॉटेल ब्युटिफुल. हे नो फिल्टर आहे. हे कोणाला वाटत असेल काही, डोळ्यांना पण असंच दिसतंय. असं एकदम फ्रेशनेस येतो. हा, आपका लेना है फोटो? ब्रिज जाता है उसके तो राइट साइड में. अच्छा, बहुत अच्छा लग रहा था मेन रोड पे. जब मैं केबिन्स जिस वगैरह. रोड से मैं आ रहा हूँ जनरल रोड पे, अच्छा, वहाँ का प्लान बनाते हैं. कभी बनाच आहे. आता आम्ही फायर केलेली आहे आणि आता ऑलमोस्ट 10 वगैरे वाजायला आलेत. फायर चांगली चालू आहे, गप्पा चांगल्या. फायरमुळे मेन काय होतं की एक माहोल बनून राहतो, माहोल बनतो, कॉन्व्हर्सेशन चांगली रन होतात, माणूस थकत नाही. की माणूस जेव्हा कॉन्व्हर्सेशनमध्ये एक पॉज येतो तेव्हा माणूस आगीकडे बघत राहतो. त्यामुळे कसं एक नॅचरल शक्ती आहे आग, ही गोष्ट आहे ना, नॅचरल शक्ती आहे. सो त्यामुळे खूप चांगलं आहे. सो आग आमची जळते, कॉन्व्हर्सेशन छान, गप्पा रंगतायत वगैरे. नाईट पण अशी चांगली आहे. काय क्लाउडी आहे आज, क्लिअर्स काय नाही आहे, खूप क्लाउडी आहे. त्यामुळे खूप आज छान, आजचा दिवस खूप छान एकदम असा गेलेला आहे. सॅटर्डे जे एक प्रेशर, कामाचं प्रेशर जे ऑफ करायला लागतं, जे मंडे टू फ्रायडेमध्ये येतं, ते अशा प्रकारेच ऑफ करता येतं. तुम्ही कामाचा विचारच नाही करायचा. ही गोष्ट खूप छान वाटते. आणि ऑफकोर्स सॅटर्डे संडे लगेच निघून जातात आपल्या ह्याच्यातनं, सगळं बरोबर आहे. पण काय करणार. इथेच आपण आजच्या दिवसाचा व्लॉगची इथेच समाप्ती करणार आहोत. आणि आम्ही दाखवू की आग कशी पेटवायची ते पण दाखवू शकतो. ते पण एक मोठं स्किल आहे. हा, आम्ही फर्स्ट टाइम मध्ये आग लावायला नाही शिकलो. असे फर्स्ट टाइम मध्ये खूप लोकांना नाही येत आग लावता. आग एवढी मोठी, ही लाकडं आहेत, आपण रॉकेल नाही टाकत ना याच्यावर. सगळ्यांना, काही लोकांना माहिती असतं, काही लोकांना नसतं माहिती. सो आपण तो पण एक व्हिडिओ दाखवू. आरती, मोठं लाकूड, छोटं मराठी लाकूड, माणसाने आग कशी लावावी, मराठी माणसाने आग कशी लावावी, ऑस्ट्रेलियात येऊन मराठी माणसाने आग कशी लावावी ह्याच्यासाठी. म्हणजे लोक बोलतील काय, देर आर सो मेनी व्हिडिओज ऑन युट्यूब कसं लाईट फायर करायचं, पण नाही, मराठी माणसाने एकदम बेसिक लावायची, ही गोष्ट बेसिक कशी करायची ते आपण, तो आमचा क्राऊड आहे. ऑल राईट, बाय बाय, शुभरात्री, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.